अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. विठ्ठलाच्या दर्शनाची, त्यांच्या कृपेची याचना करताना संत नामदेवांनी म्हटले आहे की जर एखादे बाळ आगीत चुकून पडले तर त्या बाळाची आई त्याच्या रक्षणासाठी धावते. त्याप्रमाणे संत नामदेव अभंगातील या ओळीतून विठ्ठलाला उद्देशून म्हणतात की हे विठ्ठला, तू देखील माझ्या मदतीसाठी असाच धावून ये. तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. अभंगातील या ओळीतून संत नामदेव म्हणतात की हे विठ्ठला, माझे आणि तुझे नाते अतूट आहे. हे विठ्ठला, मी तुझ्या चरणी लीन झालेला भक्त आहे. तुला शरण आलो आहे. मी स्वतःला तुझा दास मानले आहे. तू माझ्यावर कृपा कर व माझे कार्य पूर्ण करण्यासाठी धावत ये. सवेंची झेपावे पक्षिणी, पिली पडतांची धरणी. पक्षिणी आपल्या पिल्लांसाठी चारा म्हणजेच अन्न शोधताना उंच आकाशात सतत भरारी घेत असते, पण तिचे लक्ष मात्र आपल्या पिल्लांवर असतेच. पक्षीण नसताना जर चुकून घरट्यातल्या पिल्लाचा तोल गेला तर ती पक्षीण लगेचच आपल्या पिल्लाच्या दिशेने झेपावते आणि त्याचे प्राण वाचवते. अगदी तसेच विठ्ठलानेही संकट समयी आपल्याकडे झेपावे अशी याचना संत नामदेव अभंगाच्या या ओळीतून करतात. भुकेले वत्सरावे, धेनू हुंबरत धावे. जेव्हा एखादे वासरू भुकेने कासावीस होते, आपल्या आईला शोधत शोधत हंबरत असते, तेव्हा जसा त्या वासराचा आवाज कानी पडला की ताबडतोब ती गाय सुद्धा प्रतिसाद देत आपल्या वासराच्या दिशेने धावत जाते. विठ्ठलाने देखील नेमक्या याच वात्सल्याने आपल्यावर मातृप्रेमाची कृपा करावी अशी इच्छा संत नामदेवांनी अभंगातील या ओळीतून व्यक्त केली आहे. वणवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी. जंगलात जेव्हा निसर्गतःच आग लागते तेव्हा त्याला वणवा पेटणे म्हणजेच फॉरेस्ट फायर असे म्हणतात. जंगलात वणवा पेटल्यावर जंगल जळून राख होते. अशावेळी हरणीचे पाडस जे हरणीपासून दूर आहे ते सुरक्षित असेल का, अशी चिंता हरिणीला असते. विठ्ठलानेही आपली चिंता, काळजी करावी आणि एक अतूट नाते निर्माण करावे अशी नामदेवांची याचना अभंगाच्या या ओळीतून दिसून येते. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. संत नामदेव आपल्या अभंगात शेवटी म्हणतात की चातक पक्षी हा मेघाच्या जलाची आतुरतेने वाट पाहत असतो. मेघातून पडणाऱ्या जलबिंदूंचीच त्याला अपेक्षा असते. पृथ्वीवरच्या पाण्याकडे तो पाहतही नाही. अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी परमेश्वराच्या कृपेची याचना केली आहे. त्यासाठी आई, प्राणी आणि पक्षी यांच्या मातृप्रेमाचे दृष्टांत त्यांनी या अभंगात दिलेले आहेत.